हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 10चं मॅथ 1चं चॅप्टर नंबर 3 अर्थमॅटिक प्रोग्रेशनचा प्रॅक्टिस सेट 3.1। ठीक आहे, मी सरळ प्रॅक्टिस सेट घेणार आहे। प्रॅक्टिस सेटमध्ये सर्व कन्सेप्ट समजून सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय दिलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर द AP मीन्स अर्थमॅटिक प्रोग्रेशन। इफ दे आर AP फाइंड द कॉमन डिफरन्स। जर ते AP असेल तर त्याचा कॉमन डिफरन्स काय आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे। ठीक आहे, आपल्याला काही खाली सिक्वेन्स दिलेल्या आहेत त्या सॉल्व करायच्या आहेत। ठीक आहे, बघा फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल काय दिलं आहे, 2 4 6 8 टू सो। ठीक आहे, आता याला कसं लिहायचं बघा, हिअर आपल्याला काय दिलं आहे 2 4 6 8 हा सिक्वेन्स दिलेला आहे। याला मी काय लिहू शकते, द फर्स्ट टर्म इज हिअर, द फर्स्ट टर्म इज काय असेल, फर्स्टला 2ला काय डिनोट करते, T1 इज इक्वल्स टू 2, सेकंड T2 इज इक्वल्स टू 4, T3 इज इक्वल्स टू 6 आणि T4 इज इक्वल्स टू 8। अशाच प्रकारे आपल्याला सर्व एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत। ठीक आहे, जसे जसे सॉल्व करू तसं समजून जाईल। ठीक आहे, आता आपल्याला डिफरन्स फाइंड करायसाठी काय करावं लागते, T2 मायनस T1 म्हणजे सेकंडमधून फर्स्ट मायनस करायचं, T3 मायनस T2 करायचं, T4 मायनस T3 करायचं। ठीक आहे, म्हणजेच बघा T2 मायनस T नंतर काही T3 मायनस T2, T3 मायनस T2 नंतर येईल T4 मायनस T3, काही T4 मायनस T3। ठीक आहे, समजत आहे। चला व्हॅल्यू पुट करूया। T2 काय 4 मायनस T1 किती 2, 4 मायनस 2 2। आता T3 मायनस T2, T3 किती 6 मायनस T2 किती 4, 6 मायनस 4 2, T4 किती आहे 8 आहे आणि T3 आहे 6 म्हणजे 8 मायनस 6 परत 2। आता काय सर्वांचा डिफरन्स काय आला, सेम आला 2 2। ठीक आहे, म्हणजेच काय कोणत्या पण डिफरन्स जर आपला कॉमन येत असेल किंवा कॉन्स्टंट येत असेल, ठीक आहे, सर्वांचा सेम आला, डिफरंट आहे का नाही, म्हणजेच काय द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्जिगेटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट। जर कॉन्स्टंट आला तर काय असते, आपला जो सिक्वेन्स आहे तो AP आहे असं आपण मानतो। हेन्स मग काही द गिवन सिक्वेन्स इज ॲन AP म्हणजेच अर्थमॅटिक प्रोग्रेशन। ठीक आहे, आणि कॉमन डिफरन्स काय आला, द कॉमन डिफरन्स इज 2। ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला सर्व एक्झाम्पल सॉल्व करायचे। बघा सेकंड सिक्वेन्स काय दिलेला आहे, 2 5/2 3 7/3 अप टू सो। ठीक आहे, हिअर फर्स्ट टर्म सेम जसं आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व केलं सेम तसंच करणार। ठीक आहे, फर्स्टला काय डिनोट करू मी, T1 इज इक्वल्स टू 2, सेकंडला T2 इज इक्वल्स टू 5/2, थर्ड T3 इज इक्वल्स टू T आणि फोर्थ T4 इज इक्वल्स टू 7/2। ठीक आहे, आता डिफरन्स काढण्यासाठी काय करतो आपण, फर्स्ट काही T2 मायनस T1, सेकंड काही T3 मायनस T2 असंच करत आहे, आणि नंतर T4 मायनस T3 काही T4 मायनस T3। चला व्हॅल्यू पुट करूया, T2 मायनस T1, T2 किती आहे 5/2 मायनस T1 किती आहे 2। ठीक आहे, आता याला काय करू शकतो आपण, क्रॉस मल्टिप्लाय, काय येईल मग 5 2 टू द 4/2। समजलं कसं करायचं, इज इक्वल्स टू इथं काय असते, काही नाही म्हणजेच 1 असतो। ठीक आहे, म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 2 4 आणि 2 मल्टिप्लाय बाय 1 2, 5 मायनस 4 1 अप टू ॲज इट इज। ठीक आहे, T3 मायनस T2, T3 किती आहे 3 मायनस T2 काय आहे 5/2। ठीक आहे, याला आपण काय करूया क्रॉस मल्टिप्लाय, इथं काही 1 3 टू द 6 मायनस 5/2 म्हणजेच काय 6 मायनस 5 1/2। नंतर T4 काय 7/3 मायनस T3 आहे
3 7 मायनस 3 3 जा बघा एक्झाम्पलमध्ये मिस्टेक आहे. इथं काय 2 दिलेलं आहे, मग इथं पण काय 2 म्हणजे 3 2 जा 6/2 म्हणजे 7 मायनस 6 1/2. बघा आपलं डिफरन्स कॉमन आले, काय आलं 1/2 म्हणजेच काय येईल कन्क्लुजन. बघा द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट. आपला डिफरन्स काय आला कॉन्स्टंट आला. हेन्स काय येईल आपलं द गिवन सिक्वेन्स इज an AP and the common difference is काय आला the common difference is 1/2. the common difference is 1/2. ठीक आहे. बघा थर्ड सिक्वेन्स काय दिला आहे -10 -6 -2 2. ठीक आहे. चला सॉल्व करूया. हेअर द फर्स्ट टर्म इज ठीक आहे. T1 इज इक्वल्स टू -10, T2 इज इक्वल्स टू -6, T3 इज इक्वल्स टू -2 अँड T4 इज इक्वल्स टू 2. चला डिफरन्स फाइंड करूया. काय असतो आपला T2 मायनस T1 इज इक्वल्स टू T2 किती आहे -6 मायनस T1 किती आहे -10. ही मायनस साईन ऑलरेडी आहे. -10 काय लिहिते मी ब्रॅकेटमध्ये लिहिते. ठीक आहे. आधी याला सॉल्व करून घेऊया. -6 मायनस मायनस प्लस 10. तर -6 प्लस 10 एक निगेटिव्ह आहे एक पॉझिटिव्ह आहे. काय होतं त्याच्यामध्ये सबट्रॅक्शन आणि मोठ्या नंबरची साईन येत असते. म्हणजे 10 - 6 4 आणि मोठा नंबर कोण आहे 10 आहे आणि 10ला साईन कोणती आहे पॉझिटिव्ह म्हणजेच काय +4. ठीक आहे. बघा सेकंड काय करायचं T3 मायनस T2. T3 किती आहे -2 मायनस T2 काय -6 म्हणजेच ब्रॅकेटमध्ये -6. चला सॉल्व करूया. -2 मायनस मायनस +6. आता इथं पण काय एक निगेटिव्ह आहे एक पॉझिटिव्ह आहे. काय होतं त्याच्यामध्ये सबट्रॅक्शन आणि मोठ्या नंबरची साईन म्हणजे 6 - 2 4 आणि मोठा नंबर कोण आहे 6 आहे आणि 6ला साईन कोणती आहे पॉझिटिव्ह म्हणजेच आपला 4 पण काही पॉझिटिव्ह. नंतर बघा T4 मायनस T3. T4 किती आहे 2 मायनस T3 किती आहे -2. ठीक आहे. 2 मायनस मायनस +2 2 + 2 4. डिफरन्स काय आला आपला कॉमन आला म्हणजेच काय येईल द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह म्हणजेच लगातार एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट. हेन्स मग काय कन्क्लुजन द गिवन सिक्वेन्स इज AP. द गिवन सिक्वेन्स इज ॲन AP. ठीक आहे. आणि कॉमन डिफरन्स काय आला आपला द कॉमन डिफरन्स इज 4. ठीक आहे. बघा 4 नंबरचा सिक्वेन्स काय दिला आहे 0.3 0.33 0.333 अप टू सो ऑन. ठीक आहे. आता काय येईल मग आपला आपण टर्म दाखवूया पहिले. हिअर द फर्स्ट टर्म T1 इज इक्वल्स टू 0.3, T2 इज इक्वल्स टू 0.33 अँड T3 इज इक्वल्स टू 0.333. ठीक आहे. आता डिफरन्स दाखवायचा आपल्याला. तीनच टर्म दिले आपल्याला T2 मायनस T1 0.33 मायनस T1 काय 0.3. ठीक आहे. जर आपण याची सबट्रॅक्शन केली तर काय येईल सबट्रॅक्शन बघा इथे मी करून दाखवते लागलं असं 0.33 मायनस 0.3 सॉरी. ठीक आहे. काय येईल 3 ॲज इट इज 3 - 3 0 पॉईंटच्या खाली पॉईंट आणि 0 जसं काय आपली सबट्रॅक्शन 0.03. नंतर काय येईल सेकंड T3 मायनस T2. T3 काय आपला 0.333 मायनस T2 आहे 0.33. याचा आन्सर येईल आपलं 0.003. ठीक आहे. आता आपलं डिस्टन्स सेम आलं का जे आपलं कॉन्स्टंट टर्म पाहिजे ते सेम आहे का नाही. म्हणजेच काय लिहायचं कन्क्लुजन द डिफरन्स
बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह मीन्स लगातारच्या ज्या टर्म आहेत त्या कॉन्स्टंट आहेत का नाही. कॉन्स्टंट टर्म इज नॉट कॉन्स्टंट नाही आहेत म्हणजेच काय इन द कन्क्लुजन द गिवन सिक्वेन्स इज नॉट AP. द गिवन सिक्वेन्स इज नॉट AP म्हणजे आपली गिवन सिक्वेन्स AP आहे का नाही. ठीक आहे. बघा 5 नंबरचा सिक्वेन्स काय दिला आहे 0 -4 -8 -12. ठीक आहे. हिअर द फर्स्ट टर्म इज द फर्स्ट टर्म. ठीक आहे. काय येईल T1 इज इक्वल्स टू 0, T2 इज इक्वल्स टू -4, T3 इज इक्वल्स टू -8 अँड T4 इज इक्वल्स टू -12. ठीक आहे. द डिस्टन्स फाइंड करूया. काय असतो T2 - T1. T2 काय आहे -4 मायनस T1 आहे 0. -4 - 0 -4. ठीक आहे. नंतर काय T3 - T2. T3 आहे -8, T2 आहे -4 म्हणजे मायनस ब्रॅकेटमध्ये -4. ठीक आहे. इथे -8 मायनस मायनस +4. आता एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह काय होत असते सबट्रॅक्शन आणि मोठ्या नंबरची साईन म्हणजे 8 - 4 4 आणि मोठा नंबर 8 आहे आणि 8ला साईन निगेटिव्ह आहे म्हणजेच 4ला पण काही निगेटिव्ह साईन. ठीक आहे. नंतर काही T4 - T3. T4 काय आपला -12 आहे मायनस T3ची व्हॅल्यू काय दिली आहे -8 इन ब्रॅकेट -8 म्हणजेच -12 मायनस मायनस +8. ठीक आहे. आता एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह काय होत असते सबट्रॅक्शन आणि मोठ्या नंबरची साईन म्हणजे 12 - 8 4 आणि मोठा नंबर 12 आहे आणि 12ला साईन कोणती आहे निगेटिव्ह म्हणजेच -4. ठीक आहे. आपला डिफरन्स सेम आला बघू शकता तुम्ही आला सेम. ठीक आहे. म्हणजेच काय कन्क्लुजन येईल द डिफरन्स बिटवीन एनी टू consecutive term इज कॉन्स्टंट. आहे कॉन्स्टंट म्हणजेच आपला गिवन सिक्वेन्स काय असेल गिवन सिक्वेन्स इज AP. द गिवन सिक्वेन्स इज AP अँड कॉमन डिफरन्स काय असेल द कॉमन डिफरन्स इज -4. ठीक आहे. बघा 6 नंबरचा सिक्वेन्स काय दिला आहे -1/2 -1/5 -1/5 अप टू 7. ठीक आहे. फर्स्ट टर्म बघा T1 इज इक्वल्स टू -1/5, T2 इज इक्वल्स टू -1/5 अँड T3 इज इक्वल्स टू -1/5. ठीक आहे. आता बघा सिक्वेन्स काय येईल T2 - T1 -1/5 मायनस इन ब्रॅकेट -1/5. बघा मग काय येईल -1/5 मायनस मायनस +1/5. आता एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह आहे काय होईल सबट्रॅक्शन 1/5 - 1/5 0. T3 - T2. T3 काय आहे -1/5 मायनस साईन आणि T2 आहे -1/5. ठीक आहे. 1/5 मायनस मायनस +1/5 इथं पण काय होईल एक निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय होत असते सेम नंबर 0. ठीक आहे. म्हणजेच काय द डिफरन्स बिटवीन एनी टू consecutive term is constant. ठीक है. The given sequence is an AP. The difference constant आहे तर आपला सिक्वेन्स काय असतो AP असतो आणि कॉमन डिफरन्स काय आहे द कॉमन डिफरन्स इज 0. ठीक आहे. बघा 7 नंबरचा सिक्वेन्स काय दिला आहे 3 + √2 3 + 2√2 3 + 3√3.
ठीक आहे. हिअर द फर्स्ट टर्म इज T1 काय येईल आपली 3, T2 येईल 3 + √2, T3 येईल 3 + 2√2 आणि T4 येईल 3 + 3√2. ठीक आहे. तर डिफरन्स फाइंड करूया. काय येईल T2 - T1. T2 काय 3 + √2 - T1 आहे 3. काय येईल याचं आन्सर हे बघा. हा +3 - 3 काय होतं 0 म्हणजेच √2. नंतर काय T3 - T2. T3 किती आहे 3 + 2√2 - T2 किती आहे 3 + √2. ठीक आहे. तर बघा ही मायनस साईन पूर्ण ब्रॅकेटला आहे. ब्रॅकेट ओपन करूया. 3 + 2√2 - 3 ± -√2. आता बघा हा एक +3 - 3 0 काय होतं 0. आता इथं 2√2 - √2 म्हणजे इथं 2 आहे. √2च्या समोर काय 2. इथं काही नाही म्हणजे काय असतो 1 असतो. म्हणजे 2 - 1 1 आणि √2 ॲज इट इज. ठीक आहे. म्हणजे आज तर आलं √2. नंतर काही T4 - T3. T4 काय दिलं आहे 3 + 3√2 - T3 किती दिलं आहे 3 + 2√2. ठीक आहे. याला सॉल्व करूया आपण. इथं खाली करतो मी सॉल्व. ठीक आहे. 3 + 3√2. तर हा ब्रॅकेटला मायनस साईन आहे म्हणजे ब्रॅकेट ओपन करूया. -3 - 2√2 काय होईल मग हा +3 - 3 काय होईल 0 आणि 3 - 2 1 म्हणजेच काय √2. ठीक आहे. आता सर्वांचे बघा डिफरन्स काय आले √2 आले. म्हणजेच काय आले द गिवन डिफरन्स इज द डिफरन्स बिटवीन any two consecutive टर्म इज कॉन्स्टंट. ठीक आहे. म्हणजेच आपला सिक्वेन्स कोणता असेल हेन्स काय येईल द गिवन सिक्वेन्स इज AP. द गिवन सिक्वेन्स इज ॲन AP आणि डिफरन्स काय असेल कॉमन डिफरन्स अँड द कॉमन डिफरन्स आर इज √2. ठीक आहे. बघा 8 नंबरचा काय सिक्वेन्स दिला आहे 127 132 137. ठीक आहे. हिअर द फर्स्ट टर्म इज T1 काय येईल आपला 127, T2 येईल 132, T3 येईल 137. ठीक आहे. तर बघा T2 डिफरन्स फाइंड करायचा आहे T2 - T1 म्हणजेच 132 - 127 काय येईल याचा डिफरन्स सबट्रॅक्शन करायचे सिम्पली 5. T3 - T2. T3 किती आहे 137 - T2 आहे 132. याचा पण आन्सर काय ते 5. सबट्रॅक्शन आहे सिम्पल. ठीक आहे. डिफरन्स काय आला आपला कॉमन आहे म्हणजेच काय येईल द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट. आहे कॉन्स्टंट म्हणजेच द गिवन सिक्वेन्स इज ॲन AP. ठीक आहे. आणि द कॉमन डिफरन्स काय असेल आपला काय आलेला आहे कॉमन डिफरन्स 5. द कॉमन डिफरन्स इज 5. ठीक आहे. बघा या प्रॅक्टिस सेटचा क्वेश्चन नंबर 2 बघणार आहे. राईट ॲन AP whose फर्स्ट टर्म इज A. आपल्याला फर्स्ट टर्म दिलेली आहे अँड कॉमन डिफरन्स इज D आणि कॉमन डिफरन्स पण दिलेला आहे इन ईच ऑफ द फॉलोइंग. आपल्याला काय दिलेलं आहे A आणि D ची व्हॅल्यू दिलेली आहे. A मीन्स काय फर्स्ट टर्म आहे आणि D मीन्स कॉमन डिफरन्स आहे. आपल्याला याच्यावरून काय करायचं आहे जो पूर्ण आणि सांगितलेलं पण आहे की हे काय AP आहे. ठीक आहे. पण आपल्याला काय काढायचं पूर्ण सिक्वेन्स काढायचं. बघा मग बघा आता मी सॉल्व करून दाखवते. A = T1 = 10.
तर आपण ए म्हणजेच काय, फर्स्ट टर्म म्हणजेच काय असतो, ए असतो, आणि फर्स्ट टर्म म्हणजेच काय असतो आपला T1 असतो. ठीक आहे, आपण आतापर्यंतचे सर्व एक्झाम्पल सॉल्व केले, त्याच्यामध्ये काय घेतलं, त्याला फर्स्ट टर्मला T1 इज इक्वल्स टू 10, आणि डिफरन्स किती आपला, कॉमन डिफरन्स 5, म्हणजेच D इज इक्वल्स टू 5. ठीक आहे, आता बघा, आतापर्यंत आपण सॉल्व करत होतो, डिफरन्स काढायसाठी कसं करत होतो, D इज इक्वल्स टू T2 मायनस T1 करत होतो. पण जर आता आपल्याला या T2ची व्हॅल्यू काढायची असेल आणि T1 आपल्याला दिलेलं आहे, T1 पण दिलेलं आहे आणि D पण दिलेलं आहे, तर T2ची व्हॅल्यू काढायसाठी काय करावं लागेल, T2 इज इक्वल्स टू हा T1 जो मायनस आहे हा इकडे घेऊन गेलो तर काय होईल, प्लस T1, म्हणजेच T1 प्लस T. ठीक आहे, जर आपल्याला T3ची काढायची असेल तर काही नाही, तर T2 प्लस D, आणि T4ची काढायची असेल तर काही T3 प्लस D. समजत आहे. ठीक आहे, जसं आपण क्वेश्चन 1 सॉल्व केला तसंच, फक्त थोडंसं आपल्याला Dची आणि T1ची व्हॅल्यू दिलेली. ठीक आहे, बघा आता T2 काढायसाठी मला काय करावं लागेल, T2 T1 प्लस D. तर T1ची व्हॅल्यू पण आहे माझ्याजवळ, काय आहे 10, आणि Dची पण किती आहे 5, 10 प्लस 5 50. ठीक आहे, आता T3 काढायसाठी काय करावं लागेल मला, T2 प्लस D, T2 प्लस D. आता T2ची व्हॅल्यू किती आहे, आत्ता फाइंड केली मी, किती आहे 15, आणि D माहिती आहे मला 5, 15 प्लस 5 20. ठीक आहे, तर T4 काय येईल, T3 प्लस D. T3ची व्हॅल्यू काय आहे, आताच फाइंड केली आपण 20, आणि D आहे 5, 20 प्लस 5 25. म्हणजेच आपला सिक्वेन्स काय आहे बघा, फर्स्ट टर्म काय आपली 10, 15, 20, 25 अप टू सो. याच्या समोरच्या पण आहेत, पण आपण एवढा काढू शकतो का, नाही. इज द रिक्वायर्ड AP. ही काय आपली APची सिक्वेन्स आली. ठीक आहे, समजलं. बघा सेकंड, बघा एची व्हॅल्यू किती आहे, -3 दिले आहे, आणि D 0 दिलेला आहे. ठीक आहे, आता ए म्हणजेच काय असतो आपला T1, A इज इक्वल्स टू T1 इज इक्वल्स टू -3, D इज इक्वल्स टू 0. जसं आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व केलं तसंच करणार आहे. ठीक आहे, बघा T2 इज इक्वल्स टू T1 प्लस D. T1 किती आहे -3 प्लस D किती आहे 0, -3 प्लस 0 -3. T3 काय असेल T2 प्लस D. T2 किती आहे आपला -3 प्लस D किती आहे 0, म्हणजेच आन्सर काय येईल परत -3. T4 इज इक्वल्स टू T3 प्लस D, म्हणजेच -3 प्लस 0 इज इक्वल्स टू -3. ठीक आहे, तर सिक्वेन्स काय येईल आपला, फर्स्ट टर्म काय -3, -3, -3, -3 अँड -3 अप टू सो इज द रिक्वायर्ड AP. ठीक आहे, बघा थर्ड दिला A इज इक्वल्स टू -7, D इज इक्वल्स टू 1/2. ठीक आहे, तर A काय असतो आपला T1 इज इक्वल्स टू काय असतो -7, आणि D काय दिलं आहे 1/2. चला फाइंड करूया. T2 इज इक्वल्स टू काय असते T1 प्लस D. T1 किती आहे -7 प्लस D किती आहे 1/2, म्हणजेच -7. 1/2ची व्हॅल्यू काय असते 0.5. तर बघा एक मायनस आहे एक प्लस आहे, काय होते सबट्रॅक्शन, आणि मोठ्या नंबरची साईड, म्हणजेच काही नाही तर 6.5, आणि मोठा नंबर 7 आहे म्हणून -7. T3 बघा काय T2 प्लस D. T2 किती आली -6.5 प्लस 1/2, म्हणजेच काही -6.5 प्लस 0.5. इथं पण एक प्लस मायनस आहे, म्हणजे सबट्रॅक्शन, म्हणजेच काही 6.0 किंवा सिम्पली 6, आणि नेगेटिव्ह साईन. मोठा नंबर कोणता आहे 6.5, आणि 6.5 नेगेटिव्ह म्हणून 6ला पण नेगेटिव्ह साईन. ठीक आहे, T4 काही T3 प्लस D. T3 किती आला -6 प्लस 1/2, म्हणजेच -6 प्लस 0.5, म्हणजे त्याचा आन्सर येईल -5.5. ठीक आहे, तर सिक्वेन्स काय येईल आपला, फर्स्ट टर्म काय दिलेली आहे आपल्याला, फर्स्ट टर्म आहे -7, -7 -6.5 -6 -5.5 अप टू सो ऑन इज द रिक्वायर्ड AP. ठीक आहे,
बघा ए इज इक्वल्स टू -1/1.25 अँड डी इज इक्वल्स टू 3. ए इज इक्वल्स टू T1 इज इक्वल्स टू -1.25 अँड डी इज इक्वल्स टू 3. हेन्स T2 काय येईल T1 प्लस डी. T1 काय दिलेलं आहे -1.25 प्लस डी दिलेलं आहे 3. या दोघांची सबट्रॅक्शन करायची. एक प्लस मायनस आहे म्हणजे सबट्रॅक्शन होते. ठीक आहे, म्हणजेच 1.75. ठीक आहे. T3 काय येईल T2 प्लस डी. T2 काय आपला दिलेला आता आपण फाइंड केला 1.75 प्लस 3 काय येईल मग आन्सर 4.75. T4 काय येईल T3 प्लस डी. T3 किती आहे 4.75 प्लस 3 म्हणजेच काय येईल 7.75. म्हणजेच आपला सिक्वेन्स काय येईल आपला ए काय T1 काय दिलेलं आहे -1.25 1.75 4.75 7.75 अप टू सो ऑन इज द रिक्वायर्ड AP. ठीक आहे. बघा 5 नंबरचं ए इज इक्वल्स टू 6 डी इज इक्वल्स टू 3. ए म्हणजेच काय असतं आपला T1 इज इक्वल्स टू 6 अँड डी इज इक्वल्स टू -3. T2 फाइंड करायसाठी काय करावं लागते T1 प्लस डी. T1 किती आहे 6 प्लस डी आहे -3 म्हणजे 6 - 3 प्लस मायनस मायनस म्हणजे 6 - 3 3. T3 काय येईल T2 प्लस डी. T2 किती आहे आपला 3 प्लस डी आहे -3 म्हणजे 3 प्लस मायनस परत -3 3 - 3 0. T4 काय येईल T3 प्लस डी. T3 आपला 0 आला प्लस -3 प्लस मायनस परत काय येईल मायनस म्हणजे 0 - 3 -3. ठीक आहे. आता सिक्वेन्स बघा काय येईल फर्स्ट टर्म काय 6 -6, 3 0 -3 अप टू सो ऑन इज द रिक्वायर्ड AP. आहे बघा ए इज इक्वल्स टू T1 इज इक्वल्स टू -19 आणि डी काय दिले -4. ठीक आहे. तर T2 ची व्हॅल्यू काढायसाठी काय करावं लागते T1 प्लस डी. T1 किती आहे -19 प्लस डी किती आहे -4 म्हणजेच काय -19 प्लस मायनस -4. आता बघा दोन्ही काय आहे नेगेटिव्ह आहे तेव्हा काय होत असते ॲडिशन आणि साईन कोणती येते मोठ्या नंबरची म्हणजेच 19 प्लस 4 23 आणि साईन कोणती मोठा नंबर म्हणजेच नेगेटिव्ह -23. ठीक आहे. T3 काय येईल मग T2 प्लस डी. T2 काय आला आपला -23 प्लस डी काय आपला -4. ठीक आहे. -23 प्लस -4 तर दोन्ही नेगेटिव्ह आहेत म्हणजेच ॲडिशन होते 23 प्लस 4 27 पण कोणते -27. ठीक आहे. T4 काय येईल T3 प्लस डी. T3ची व्हॅल्यू काय आली -27 प्लस -4 म्हणजेच -27 -4 काय होते परत ॲडिशन आणि मोठ्या नंबरची साईन म्हणजेच 31 आणि साईन कोणती येईल निगेटिव्ह. ठीक आहे. म्हणजेच आपला रिक्वायर्ड AP सिक्वेन्स कोणता येईल फर्स्ट टर्म काय दिलं आहे -19. लक्षात ठेवायचं फर्स्ट टर्म कधी पण इथलीच घ्यायची नाहीतर हाच सिक्वेन्स लिहून घ्यायचा -19 -23 -27 -31 अप टू सो ऑन इज द रिक्वायर्ड AP. बघा क्वेश्चन नंबर 3 काय दिलेला आहे या प्रॅक्टिस सेटचा सर्वात लास्ट क्वेश्चन. फाइंड द फर्स्ट टर्म अँड द कॉमन डिफरन्स फॉर ईच ऑफ ॲन AP. आता आपल्याला काय दिलं आहे प्रत्येक सिक्वेन्स काय दिलं आहे AP आहे असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. आपल्याला त्याची फर्स्ट टर्म काढायची आणि कॉमन डिफरन्स काढायचा जसा क्वेश्चन नंबर 1 केला. पण तिच्यामध्ये आपल्याला सांगायचं होतं की AP आहे हे पण सांगा पण याच्यामध्ये सांगितलेलं आहे की AP आहे आपल्याला दिलेला सिक्वेन्स फक्त आपल्याला फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स काढायचा आहे. तर फर्स्ट काय असतं आपलं T1 म्हणजेच T1
इज इक्वल्स टू ए इज इक्वल्स टू 5. T1च काय असतं आपली फर्स्ट टर्म असते म्हणजेच ए असतो. T2 इज इक्वल्स टू 1. T3 इज इक्वल्स टू -3 आणि T4 इज इक्वल्स टू -7. आता डिफरन्स काढायसाठी काय करतो असतो आपण D इज इक्वल्स टू T2 मायनस T1. T2 किती आहे 1 मायनस T1 आहे 5 म्हणजे 1 मायनस 5 4. एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह सबट्रॅक्शन होते आणि मोठ्या नंबरची साईन. D इज इक्वल्स टू नंतर T3 मायनस T2. T3 किती आला -3 मायनस T2 काय आहे 1. -3 -1 दोन्ही निगेटिव्ह साईन आहेत म्हणजेच काय होते ॲडिशन आणि मोठ्या नंबरची साईन म्हणजेच -4. बघा डिफरन्स T4 मायनस T3. T4 काय दिलं आहे -7 -3 म्हणजेच काय -7 मायनस मायनस +3. एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह आहे सबट्रॅक्शन होते आणि मोठ्या नंबरची साईन येते म्हणजे 7 - 3 4 आणि साईन कोणती निगेटिव्ह कारण 7 मोठा नंबर आणि 7ला कोणती साईन आहे निगेटिव्ह. ठीक आहे आपला डिफरन्स काय आला कॉमन आला. ठीक आहे म्हणजे आपल्याला सांगितलेलंच आहे की AP आहे आपल्याला फक्त डिफरन्स फाइंड करायचा होता. ठीक आहे म्हणजेच कन्क्लुजन काय येईल द फर्स्ट टर्म A इज इक्वल्स टू काय आला 5 अँड D इज इक्वल्स टू -4. ठीक आहे बघा सिक्वेन्स काय दिला आहे 0.6 0.9 1.2 1.5 म्हणजेच A इज इक्वल्स टू T1 इज इक्वल्स टू 0.6. T2 काय दिलं आहे 0.9. T3 दिलं आहे 1.2 आणि T4 दिलेलं आहे 1.5. ठीक आहे आता डिफरन्स काढायसाठी काय करतो आपण डिफरन्स इज इक्वल्स टू T2 मायनस T1 सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म. T2 काय 0.9 मायनस 0.6 काय येईल ॲन्सर 0.3 9 - 6 3. परत डिफरन्स T3 मायनस T2. T3 काय दिलं आहे 1.2 मायनस 0.9 याचा पण ॲन्सर काय येते 0.3 येते. सबट्रॅक्शन करून बघायचे. D इज इक्वल्स टू T4 मायनस T3. T4ची व्हॅल्यू दिली आहे 1.5 मायनस 1.2 इथं पण काय येते 0.3. ठीक आहे म्हणजेच काय इन कन्क्लुजन द फर्स्ट टर्म A is equals to 0.6 and D is equals to 0.3. ठीक आहे बघा सिक्वेन्स काय दिलं आहे 127 135 143 151. तर T1 इज इक्वल्स टू A इज इक्वल्स टू काय असते 127. T2 काय येईल 135 T3 येईल 143 T4 येते 151. ठीक आहे आता डिफरन्स काढायसाठी काय करावं लागेल D इज इक्वल्स टू T2 मायनस T1 म्हणजे T2 काय आपला 135 मायनस 127 याची काय करायची सबट्रॅक्शन काय ते 8. D इज इक्वल्स टू T3 मायनस T2. T3 किती आहे 143 मायनस T2 आहे 135 याचं पण ॲन्सर काय ते 8. D इज इक्वल्स टू T4 मायनस T3. T4 आहे 151 मायनस 143 डिफरन्स काय ते 8. म्हणजेच हिअर द फर्स्ट टर्म इज A is equals to 127 and the difference is 8. बघा 4 नंबर काय दिला 1/4 3/4 5/4 7/4. फर्स्ट टर्म काय असते A इज इक्वल्स टू T1 इज इक्वल्स टू 1/4. T2 काय दिले 3/4. T3 दिलेलं आहे 5/4 आणि T4 दिलेलं आहे 7/4. ठीक आहे तर चला डिस्टन्स फाइंड करूया. डिफरन्स D इज इक्वल्स टू T2 मायनस T1. T2 किती आहे 3/4 मायनस 1/4 काय येईल आन्सर. डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजेच न्यूमरेटरची सबट्रॅक्शन 3 मायनस 1/4 इज 2/4 मीन्स काय येईल 1/2. 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजेच 1/2. परत D इज इक्वल्स टू T3 मायनस T2. T3 काय दिलं आहे
5/4, T2 दिलं आहे 3/4. डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजेच एकदा लिहायचा 5 - 3. 5 - 3 2/4 म्हणजेच परत 1/2. नंतर काय T4 - T3. T4 किती दिलं आहे 7/4 मायनस T3 आहे 5/4. परत काय 4 7 - 5 म्हणजेच 2/4 म्हणजेच 1/2. ठीक आहे. म्हणजे द फर्स्ट टर्म इज A is equals to 1/4 and D is equals to 1/2. अशा प्रकारे मी इथे प्रॅक्टिस सेट नंबर 3.1 कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.